गाईज हे बघा, तुम्ही पण बघू शकता किती मस्त असे लाडू मम्मीने केलेले आहेत। आपल्या शाळच्या राजाचे आगमन होणार आहे ना, त्यानिमित्त मम्मीने ना हे गव्हाच्या पिठाचे लाडू केलेले आहेत। चला मग आता आपण बघूया पुढे मम्मी कशी बनवते ते, आणि त्याचबरोबर आपण आहे ना आगमनाचाही थोडे व्हिडिओ दाखवणार आहे, आपला शाळचा राजा कसा दिसतो ते। नमस्कार, मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज ना मी गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून दाखवणार आहे। चला मग रेसिपी दाखवते। पिठाचे लाडू बनवायला लागणारे साहित्य, हे 2 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलंय, ही पिठी साखर अर्धी वाटी घेतलंय, 1 वाटी साजूक तूप घेतलंय, एलाची पावडर घेतलीये, छोटी वाटी रवा घेतलाय, छोटी वाटी बेसन पीठ घेतलंय, हे जायफळ किसून घेतलंय आणि हे ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत। चला मग रेसिपी दाखवते। तापत ठेवली आहे, कढईत मी थोडंसं साजूक तूप टाकते। आता हे ड्रायफ्रूट मी भाजून घेते। हे ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत, मी त्यांना काढून घेते। कढईत मी अजून साजूक तूप टाकून घेते, 3 चमचे। सगळं एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं आहे। आणि हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय। मी या तुपात टाकून घेते। पीठ मी आता तुपामध्ये मिक्स करून घेते आणि मस्त असं खरपूस भाजून घेते। हे असं ढवळतच राहायचंय आणि भाजून घ्यायचंय। हे बघा, व्यवस्थित असा ढवळून घेतलेला आहे। आता याच्यात आपण परत साजूक तूप टाकू आणि याच्यात छोटी वाटी रवा घेतलाय ना, तो टाकून देऊ। रवा मी एकदम बारीक वालाच घेतलाय, आपल्या गव्हाच्या पिठात मिक्स झाला पाहिजे असा। आणि लगेच छोटी वाटी बेसन पीठ घेतलंय ना, ते टाकून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे सगळं तूप मी 1 वाटीवर बरोबर सगळं टाकून घेतलंय। कमी पडलं तर अजून टाकू आपण, पण थोडं थोडंच करून असं टाकायचं। एकदम जास्त पण नाही झाला पाहिजे आणि एकदम कमी पण नाही झाला पाहिजे। मी 1 वाटी टाकली आहे संपूर्ण, आणि मस्तपैकी असं खमंग वास सुटलाय। आपल्या गव्हाच्या पिठाला जसं जसं पीठ भाजेल तसा वास एकदम सुगंध आणि खमंग असा वास येते। हे बघा, आणि गव्हाच्या पिठाचा आपला कलर पण चेंज झालाय। हे बघा, असं खरपूस असं भाजून घ्यायचंय आपल्याला। अजून 5 मिनिटं भाजायचंय। पीठ व्यवस्थित भाजलं ना, पण लाडू वळायला पण व्यवस्थित येतात। असं सारखं ढवळतच राहायचंय चाऱ्या बाजूने, जेणेकरून आपल्या कढईला चिपकलं नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे, म्हणून ढवळतच राहायचं। हे बघा, पिठाचं कसं कलर चेंज झालाय ना, पिठाचं कलर एकदम चेंज झालेला आहे। आणि आता आपलं पीठ एकदम मस्तपैकी असं खमंग शिजलेलं आहे। तर याच्यात आता आपण हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट ते टाकून घेऊ आणि गॅस एकदम बारीक आहे। हे मिक्स करून घेऊ आणि एलाची पावडर टाकू, जायफळ टाकू, आणि आता मिक्स करून घेऊ। आता या मिश्रणला आपण एका परातीत काढून घेऊ थंड करायला। हे गॅस बंद करते, कढईतून काढून घेऊ।
हे थंड करायला मिश्रण परातीत काढून घेतलंय मी आणि आता बऱ्यापैकी थंड झालंय. एकदम पण थंड नाही करायचं. आता याच्यात आपण पिठी साखर टाकून घेऊ. हे साखर आता मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर जास्त गोड लागत असतील तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. कमी गोड लागत असतील तर कमी टाकू शकता. मी कमी टाकली आहे. ते साखर टाकायचं ते तुमच्यावर आहे. कमी जास्ती ते तुम्ही करू शकता. हे बघा आता मी मिक्स करून घेतले. सगळे मिक्स करून घेते मी साखर. साखर आपली सगळी मिक्स झालेली आहे. आता आपण लगेचच लाडू वळायला घेऊ. थोडं गरम आहे. एकदम पण थंड नाही झालं. आणि तुम्हाला कशा आकाराचे मोठे छोटे लागत असतील तशा आकाराचे तुम्ही बनवू शकता. थोडं गरमच ठेवायचं. एकदम थंड पण नाही करायचं. हे बघा अशा प्रकारचे मी लाडू सगळे करून घेते. मम्मी हे लाडू कशासाठी केलेत पण? अरे आपले बाप्पा येणार आहेत ना, शाडचा राजा. त्यांच्या निवेद्यासाठी, बाप्पांचं आगमन होणार आहे ना, तर त्यांच्यासाठी गोड निवेद्य काहीतरी मी लाडू बनवलेत. हा मम्मी, आपला शाळचा राजा येणार आहे आज. हा, त्यांचे आगमन होणार आहेत ना आज. त्यांच्यासाठी मी गोड निवेद्यासाठी गोड लाडू बनवते. बाप्पांना खूप लाडू आवडतात ना. सगळे असे मी अशा पद्धतीचे लाडू सगळे वळून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा सगळे लाडू माझे वळून झालेले आहेत. हे बघा आपल्या गव्हाच्या पिठाचे लाडू झालेले आहेत. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शहाडचा राजा आला, शहाडचा राजा आला.